महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस लागवड सुरुवात करत असताना आपण दोन पद्धतीने ऊसाची लागवड सुरुवात करू शकतो। ऊसाची लावण करण्यासाठी आपण ऊसाच्या कांडीचा वापर करू शकतो आणि ऊसांच्या रोपांचाही वापर आम्ही करू शकतो। ऊस लावण करत असताना आपण ऊसाच्या कांड्या जर आपण वापरत असाल, कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट करून आम्ही ऊसाच्या कांड्या वापरल्या तर खूप छान पद्धतीने लावण येते, ही जी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर आपण ऊसाच्या लावणीसाठी जो ऊस वापरतो तो ऊस कोणत्या पद्धतीने असावा, कोणकोणते लक्षण त्या ऊसामध्ये असावेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर ज्यावेळी आपण चांगला ऊस लावणीसाठी वापरतो त्यावेळी आपण त्या ऊसाच्या कांड्या आपण करतो, 2 डोळी कांडी म्हणतो आपण किंवा 1 डोळी कांडी, तर आपण जी वापरतो त्याला आपण एक ट्रीटमेंट करावी। तर त्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करावं, आपण एक बॅरल घ्यावं, 200 लिटर कॅपॅसिटी असलेलं एक बॅरल आपण घ्यावं, त्याच्यामध्ये 150 लिटर पाणी आपण घ्यावं, त्याच्यामध्ये 800 ml 12% असलेलं एक ह्युमिक ऍसिड, लिक्विड ह्युमिक ऍसिड आपण त्याच्यामध्ये वापरावं, त्यानंतर अर्धा लिटर बायोझाइम आपण त्याच्यामध्ये वापरावं। तर ह्या पद्धतीने आपण ही 2 टॉनिक त्या 150 लिटर पाण्यामध्ये वापरावेत। त्यानंतर आपण ज्या आपण कांड्या कट केलेल्या असतात, 2 डोळी कांड्या किंवा 1 डोळी कांडी आपण जी कट केलेली असते ती आपण त्या लिक्विड मध्ये घालावेत, त्या मिश्रण मध्ये आपण घालावं, 15 मिनिटं आपण तसंच सोडावं, त्यानंतर ती कांडी आपण लावणीसाठी वापरू शकता। तर ही ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। ही ट्रीटमेंट केल्यानंतर खूप छान पद्धतीने आपल्याला लावण येते। तर आपण ऊसाच्या रोपा वापरत असाल तर आपण कोणत्या पद्धतीने ऊसाच्या रोपांना ट्रीटमेंट करावी ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर ह्या पद्धतीने ऊस लावण करण्यापूर्वी आपण ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ऊसामध्ये वाढ चांगली होण्यासाठी आपण सुरुवातीपासूनच ट्रीटमेंट केला तर खूप छान पद्धतीने आपल्याला ऊसाची लावण येते। तर आपण ऊसाच्या कांड्या वापरत असाल तर आपण ह्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकता। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऊसाच्या रोपा वापरत असाल तर कोणत्या पद्धतीने ट्रीटमेंट करावी ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर ह्या पद्धतीने ऊसाची लावण करण्यापूर्वी आपण ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।